श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी संकष्ट चतुर्थी असणार आहे। या वर्षातील ही शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे। हा दिवस गणपती बाप्पाची पूजा अर्चना करण्यासाठी अतिशय विशेष मानला जातो। धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, तसेच जी घडलेली कामे आहेत ते सर्व मार्गी लागतात, सर्व प्रकारच्या कष्टापासून आपली मुक्तता होते आणि ही संकष्ट चतुर्थी 18 डिसेंबरला सकाळी 10:06 सुरू होत आहे, तर 19 डिसेंबरला सकाळी 10:02 समाप्त होत आहे। आता या दिवशी जर आपण काही उपाय केले किंवा सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी येत असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाहीत। आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, मुलं मेहनत करतात पण त्यांचं फळ मिळत नाही, मुलांना वाईट संगत लागलेली असते किंवा मुलांना नोकरी मिळत नाही, मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल। प्रत्येक आईवडिलाला वाटत असतं की आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी। मुलाची प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तो कोणत्या प्रकार करायचा, कसा करायचा याची विधिवत माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आता तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, कारण या वेळेला वातावरणामध्ये देखील शांतता असते। ज्या काही पूजा करतो किंवा सेवा करतो त्यामुळे आपले लक्ष देखील लागतं। घरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, मग तो शुद्ध तुपाचा असेल किंवा तिळाच्या तेलाचा असेल किंवा मोहरीच्या तेलाचा असेल। एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे, तो चौरंग मांडायचा आहे आणि त्या चौरंगावर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला अजिबात विसरायचं नाही। यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक प्रथम दह्या दुधाने आणि नंतर पाण्याने करून घ्यायचा आहे। अभिषेक करताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा अखंड तुम्हाला जप करायचा आहे। जर तुमच्या घरातील मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील, इच्छुक असतील तर त्यांना सुद्धा ही सेवा करण्याची तुम्ही संधी दिली पाहिजे किंवा त्यांना सुद्धा ही सेवा करायला लावली पाहिजे। आता यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर थोडंसं तीर्थ हे आपण ग्रहण करायचं आहे आणि मुलांना देखील ग्रहण करायला लावायचं आहे। यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते, तसेच बाप्पाचा आशीर्वाद देखील त्यांना मिळत असतो। तसेच यातील थोडंसं तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आणि घरामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे घरातील मध्ये जी नकारात्मकता असते ती निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। आता यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, बाप्पाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर बाप्पाला तुम्ही जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे। तुम्ही जर मोदक बनवले असतील तर ते ठेवायचं आहे किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूग लागणार आहेत, तर आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहेत। तर हिरवे मूग 108 हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत, ते तुम्हाला बाप्पाच्या पुढे ठेवायचे आहेत। संकष्ट चतुर्थीला जर तुम्हाला शक्य नाही झाले तर पुढच्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। तर हे 108 मूग घ्यायचे आहेत। 108 मूग घेतल्यानंतर तुम्हाला एक हिरवा कपडा घ्यायचा आहे आणि तो बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायचा आहे। त्या वाटीमधील एक हिरवे मूग तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कापडावर ठेवायचा आहे। एक मूग घेतल्यानंतर तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। असं तुम्हाला 108 वेळेस हिरवे मूग ठेवून 108 वेळेस ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष पठण एकदा करायचं आहे। गणपती अथर्वशीर्ष म्हणण्यासाठी खूप अवघड आहे, त्यामुळे तुम्ही तो अगदी मोबाईलवर सुद्धा लावू शकता आणि त्याचं श्रवण करू शकता। यानंतर या मुगाची तुम्हाला एक छोटीशी पोटली बनवायची आहे आणि ही पोटली दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती बाप्पाला तुमच्या मनातील इच्छा सांगायची आहे। अभ्यासामध्ये माझ्या मुलाची प्रगती होत नाही, मुलाला पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, तसेच घरामध्ये सतत अडचणी होत असतात, सतत भांडण होत असते, अशी तुम्हाला गणपती बाप्पाला तुमची इच्छा सांगायची आहे। तसेच हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये नकारात्मकता येऊ द्यायची नाही, म्हणजे माझ्या मुलाला हे जमत नाही, तो हुशार नाही, तो हा करू शकत नाही, अशा बद्दलची नकारात्मकता तुमच्या मनामध्ये येऊ द्यायची नाही, कारण ही वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते। तुम्ही जर चांगलं बोलाल तर वास्तू तथास्तु म्हणते आणि वाईट बोलाल तर तरी सुद्धा वास्तू तुम्हाला तथास्तु म्हणत असते। आता तुमची मुलं जर बाहेर गावी असतील तर तुमची मुलं जर शिक्षणासाठी, नोकरीसाठी बाहेर
बाहेरगावी असतील तर तुम्हाला ही पोटली तुमची मुलांचा जिथं जास्त प्रमाणात वावर असतो, जिथे जास्त फिरतात, त्या रूममध्ये तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे. ही पोटली ठेवताना जिथे अंधार असणार नाही अशा ठिकाणी ठेवायची नाही. ती जागा स्वच्छ असावी. पोटली ठेवल्यानंतर आपल्याला रात्रभर तिथेच राहू द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उचलायची आहे. म्हणजे बुधवारी उपाय केला असेल तर गुरुवारी उचलायची आहे, गुरुवारी उपाय केला तर शुक्रवारी उचलायची आहे. आता ही पोटली उचलून आपल्या जवळच असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आता जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर महालक्ष्मीचं मंदिर किंवा भोलेनाथाचं मंदिर असेल तरीही चालेल. कोणतेही मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. आपल्याला मंदिरामध्ये ही पोटली घेऊन जायची आहे. याचबरोबर तुम्ही गणपती बाप्पाला प्रिय असणारे जास्वंदीचे फूल, दुर्वाची जोडी, मोदक, हळदी कुंकू घेऊन जाऊ शकता. त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला बाप्पाला अर्पण करायच्या आहेत. तिथं तुम्हाला शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकलं तरीही चालेल. ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. आपल्या मुलाबाबत जी काही इच्छा आहे ती तुम्ही बाप्पाला सांगायची आहे. घरी जी आपण उपाय करताना जी इच्छा बोलली होती तीच इच्छा तुम्हाला इथं बोलायची आहे आणि ही पोटली बाप्पाच्या चरणाजवळ ठेवायची आहे. तिथे बसून आपल्याला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे. जर जप करणे शक्य नसेल तर मोबाईलवर सुद्धा तुम्ही लावून हे श्रवण करू शकता. त्यानंतर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट घरी यायचं आहे. तुम्ही कुठेही थांबायचं नाही. जो काही उपाय केला तो सफल होत नाही आणि हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कोणालाही सांगायचे नाही. अगदी गुपचूप तुम्हाला हा उपाय करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.